शेतकऱ्याचा चेक बँकेतूनच गहाळ, शेतकऱ्याचे पैसे तिसऱ्याच व्यक्तीच्या खात्यात जमा। शेतकरी उत्तम जाधव यांचा आरोप। सोलापुरातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतला हा धक्कादायक प्रकार आहे। बँक अधिकाऱ्यांचं मात्र या संदर्भात मौन बघायला मिळतंय। शेतकऱ्याचा 4 लाखांचा चेक गहाळ झाला। या प्रकरणात बँक अधिकाऱ्यांनी मौन बाळगलंय। कोणती अधिकृत प्रतिक्रिया देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला। चेक जे आहेत ते जे फ्रॉडस्टर आहे त्यांनी चेकला काही करेक्शन्स करायची किंवा आणखी काही फिलअप करायची अशा त्यांनी भावना केलं आणि चेक परत घेतलं आणि ते ड्रॉप बॉक्सला टाकताना त्यांनी फ्रॉड केलं आणि हे चेक त्यांच्या हातात स्वतः घेतलं आणि ते इतर ठिकाणी वापरून ते पैसे ट्रान्सफर किंवा विड्रॉ करून घेतलेलं आहे। हे प्रकरण आहे। त्याबद्दल आम्ही मॅनेजर्सला इथं आपलं विजयपूर नाका पोलीस स्टेशन हद्दीचे विषय आहे तिथं पाठवलेले आहेत। 4 दिवसानंतर ही पैसे मिळाले नाहीत म्हणून आम्ही दोघं तिथे चौकशी करता गेलो असता चेकचं काय झालं। त्यावेळेस आम्हाला असं सांगण्यात आलं की तुमचा चेक इथे नाही आणि चेक चोरीला गेला हे आम्हाला समजलं। त्यानंतर मी सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली असता असं कळालं की तो जो चेक आहे तो कोणतरी इसम चेकबॉक्समधनं घेऊन गेलाय, तर तो चेकबॉक्समधनं नॅशनल आयडियल बँकेतून चेक घेऊन जाऊ शकतोच कसा आणि त्यानंतर ते पेमेंट होतंयच कसं सक्सेसफुल। ते अमर टिपेकर या नावाने त्या चेकचा अमाऊंट ट्रान्सफर झालेला आहे ऑलरेडी आणि ते पैसे मला मिळालेले नाहीत। कंपनीमध्ये जाऊन चौकशी केली असता तिथून सांगण्यात आलं की तुमचं पैसे ट्रान्सफर झालेले आहेत आणि चेक त्यानंतर त्यांची पोस्ट पण मी घेतलेली आहे। तर ते पैसे तो चेक त्यांनी घाळ केला आणि ते पैसे मला मिळत नाहीत। किती चेक होता आणि काय उत्तर? 3,94,269 रुपयाचा चेक होता। तो चेक घाळ झाला, चोरीला गेला असं बँक मॅनेजरचं म्हणणं आहे। तर ते पैसे मला स्वतःला लवकरात लवकर मिळावेत। मला मजुरांचं मुलाचं लग्न आहे 5 तारखेला त्या महिन्यातल्या, त्यासाठी सराबाकडे डिपॉझिट करण्यासाठी पैसे भरलेले आहेत। तो सराबाचा मला वाढीव पैसे मागतोय, तर माझे पैसे मला लवकरात लवकर मला मिळावे ती माझी विनंती आहे।